राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन गुप्तपणे अमित शाह यांची भेट घेतली। अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीमधील चढाओढींबद्दल चर्चा रंगू लागली आहे। तसेच एकनाथ शिंदे यांच्या अलीकडच्या काळातील राजकारणावर नजर टाकल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात। सत्तेत असूनही विरोधी पक्षांची स्पेस व्यापणे, भाजप विरोधकांना पायघड्या घालणे आणि शिवसेना पक्षाचा विस्तार ही एकनाथ शिंदे यांच्या नव्या राजकीय पॅटर्नची वैशिष्ट्ये आहेत। एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा नवा पॅटर्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सत्तेत सहभागी असतानाच विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याचाही प्रयत्न होतोय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते वेळ आल्यावर राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करायला मागेपुढे पाहत नाहीयेत। त्याचाच एक भाग म्हणून मंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर कॉकरोच पार्टीचं समर्थन केलं होतं। राज्यातील भाजप विरोधी राजकारणासाठी ओळखले जाणाऱ्या नेत्यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी पायघड्या घातल्या जात आहेत। माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि बच्चू कडू ही त्यांची ठळक उदाहरण आहेत। पक्ष विस्ताराच्या धोरणामुळे काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना या विरोधी पक्षातील अनेक नेते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होते। यामुळे विरोधी पक्ष अधिक कमकुवत होत असल्याचं चित्र आहे। परंतु शिंदेंचं हे धोरण आगामी काळात भाजप आणि त्यांच्यामधील संघर्ष आणखी तीव्र होण्यास कारण ठरू शकतं। 2014ला सत्तेत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आधीच विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायचं ठरवलं होतं। मात्र त्याची परिणिती 2019ला दोन्ही पक्षांची युती तुटण्यामध्ये झाली होती। सत्तेचा फायदा मिळवण्यासाठी भाजपचे अनेक विरोधक सध्या एकनाथ शिंदेंच्या पक्षात सहभागी होत असले तरी ऐन निवडणुकीवेळी हे नेते काय करतील हे सांगता येत नाही। हे नेते निवडणुकीच्या काळात त्यांच्या मूळ पक्षात परतल्यास ते भाजपसाठी आव्हान निर्माण करू शकतात। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।